मी बनवत आहे गोडा मसाला किंवा काळा मसाला। त्यासाठी येथे धने घेतलेले आहे, खोबरे, हळकुंड, स्टार फूल, शहाजिरे, खडा हिंग आहे आणि हे साधे जे आपण घरी जिरे वापरतो ते आहे, जावित्री, तीळ, लवंग, मसाला वेलची, तमालपत्र, दालचिनी, काळी मिरे, 2 ते 3 चमचे मीठ आहे आणि खसखस आहे। याचे प्रमाण मी तुम्हाला पुढे सांगेल। धने आहे 500 ग्रॅम। कढई छान तापवून घ्यायची आणि नंतर बारीक गॅस करून आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं सर्व मसाले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। मी धने येथे 2 बॅचमध्ये भाजून घेते। आपल्याला मसाले करपवायचे नाहीत। हलकेसे गरम झाले की आपण लगेच मसाले काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून मसाल्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे। त्यानंतर मी येथे जिरे घेतलेले आहे, ते 100 ग्रॅम आहे। जिरेही छान 2 ते 3 मिनिटं आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत आणि सर्व मसाले आपल्याला एकत्रच काढायचे आहेत। त्यानंतर मी येथे शहाजिरे घेते। शहाजिरे मी येथे 50 ग्रॅम घेतलेले आहे आणि तेही छान असे आपण भाजून घेऊया। 1 ते 2 मिनिटात हे मसाले भाजून होतात। जर करपवले तर त्याचा कलर काळा येईल, म्हणून आपल्याला हलकेसेच असे गरम करून घ्यायचे आहेत। त्यानंतर येथे मी तीळ घेतलेली आहे। तीळ 100 ग्रॅम घेतलेली आहे। तीळ ही छान अशी भाजून घ्यायची आहे। तीळ अशी उडायला लागली पॉपकॉर्न सारखी की समजायची आपली तीळ भाजलेली आहे। मग आपण लगेच ती काढून घेऊ। त्यानंतर मी येथे खसखस घेतलेली आहे। खसखस मी येथे 50 ग्रॅम घेतलेली आहे। खसखस ही छान अशी भाजून घ्यायची आणि ही देखील पॉपकॉर्न सारखी अशी उडायला लागली की आपण पटकेने काढून घ्यायचं आहे। त्यानंतर मी येथे 2 ते 3 चमचे खडे मीठ घेते, तेही छान असे गरम करून घेते। 1 ते 2 मिनिटच आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे आणि तेही मसाल्यामध्येच मिक्स करायचे आहेत। जेवढे आपण मसाले भाजून घेईल ते एकत्रच मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी येथे सुके खोबरे घेते। हे खोबरे मी येथे 100 ग्रॅम एवढे घेतलेले आहे। हेही छान असे थोडासा कलर चेंज होईस तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। खोबरेही छान असे आपण भाजून घेऊ। आता हे आपले सर्व सुके मसाले भाजून झालेले आहेत। आता आपल्याला बाकीचे मसाले तळून घ्यायचे आहेत। त्यासाठी आपण लागेल तसे थोडे थोडे तेल टाकून मसाले छान असे तळून घेऊ। येथे मी तमालपत्र घेतलेले आहे, तेही छान असे तळून घेऊ। तमालपत्र मी येथे 20 ग्रॅम घेतलेले आहे। मसाले असे आपण तेलात तळून घ्यायचे आहेत आणि तळलेले मसाले हे सुद्धा त्या मसाल्यामध्येच आपल्याला मिक्स करायचे आहेत। त्यानंतर मी येथे हळकुंड घेते। हे हळकुंड मी येथे 80 ग्रॅम एवढे घेतलेले आहे। हळकुंडही छान असे तळून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचे नाहीत, हे आपल्याला साईडला काढून ठेवायचे आहेत। मी याचे काय करायचे पुढे सांगते तुम्हाला। हे मसाले आपल्याला दोन्ही साईडला काढून ठेवायचे आहेत। त्यानंतर मी येथे खडा हिंग घेतलेला आहे। खडा हिंग 10 ग्रॅम आहे। तोही छान असा तेलात तळून घ्यायचा आहे। हा जसा तळत आपण जाईल तसा हा फुलत जातो।
2 मिनटं आपण तळून घेऊ आणि हाही हळकुंडासोबत आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर मी येथे थोडे तेल टाकून, तेल आपले जसे संपत जाईल तसं थोडं थोडं टाकायचं आहे. त्यानंतर मी येथे लवंग 20 ग्रॅम टाकते, मिरं 20 ग्रॅम घेते आणि नाकेश्वर 10 ग्रॅम घेते. हे तिन्ही मसाले छान असे तेलात तळून घ्यायचे आहेत. हे मी तिन्ही एकत्र टाकले कारण का त्याचे वजन आणि साईज सेम असते, म्हणून हे सर्व मसाले एकत्र असे मी भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर मी येथे मसाला वेलची घेतलेली आहे. मसाला वेलची मी येथे 10 ग्रॅम घेतलेली आहे. चक्री फूल 20 ग्रॅम घेतलेले आहे आणि दालचिनी 20 ग्रॅम घेतलेली आहे. हेही छान असे मसाले आपण तळून घेऊ. मसाले तळत असताना घरामध्ये एवढा सुगंध सुटलेला असतो की काही विचारूच नका. हेही आपण 2 मिनटं परतून घेऊ तेलातून आणि काढून घेऊ. आणि त्यानंतर आपल्याला जावित्री घ्यायची आहे. मी इथे जावित्री 10 ग्रॅम एवढी घेतलेली आहे. तीही छान अशी तेलामध्ये आपण तळून घेऊ. अशा पद्धतीने आपले सर्व मसाले तळून झालेले आहेत आणि गॅस बंद करून हे आपल्याला सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स केल्यानंतर हे आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचे आहेत. गरम गरम आपण दळायचे नाहीत. थोड्या वेळानंतर थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या साहाय्याने दळायचे आहेत. मगाशी तळून घेतलेले हळकुंड आणि हिंग हे ह्यासाठी बाजूला ठेवले होते की आपण मिक्सरवरती दळणार आहोत आणि मिक्सरचं भांडं खराब होऊ नये म्हणून मी येथे खलबत्त्यामध्ये त्याची बारीक पावडर करून घेते आणि ह्या थंड झालेल्या मसाल्यामध्ये तेही छान असं मिक्स करून घेते. त्यानंतर मी थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये, जे मिक्सरचं छोटं भांडं असतं त्यामध्ये अगदी थोडा थोडा बसेल एवढाच मसाला टाकून छान असा मिक्सरवरती मी दळून घेते. दळताना आपण जेवढी बारीक पावडर करता येईल तेवढी आपण करून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला हा सर्व मसाला दळून घ्यायचा आहे. मसाल्याचा सुगंध एवढा दरवळतोय की काही विचारूच नका. हा कोणत्याही भाजीला मसाला आपला वापरू शकतो आणि मसाले भात सर्व भाज्यामध्ये आपण हा मसाला वापरू शकतो आणि याची चवही खूप छान अशी राहते. हा मसाला माझा पूर्ण दळून झालेला आहे. हा पहा, हा 1 किलो 200 ग्रॅम एवढा आपला वजनी प्रमाणात मसाला तयार झालेला आहे. हा मसाला 1 ते 1.5 वर्ष छान असा आरामात टिकतो. अशा पद्धतीने मी तयार केलेला आहे. गरम मसाला, गोडा मसाला, काळा मसाला अशी